अमित विक्रमः कालनेमिनिः वीरः शौरिः शूरजनेश्वरः। 641 अमित विक्रमः। अमितः अनंत अमर्याद अमाप अतुलितः असमान अतुलनीय किंवा सर्वोत्तम अप्रतिम। विक्रमः शौर्य पराक्रम धैर्य कौशल्य अस्य इति असा जो आहे तो, म्हणजेच ज्याचं अनंत अमर्याद असं अतुलनीय धैर्य आहे कौशल्य आहे असा जो तो अमित विक्रमः। आत्मा हा सर्वोच्च सर्वशक्तिमान आहे, त्याच्या विरुद्ध कोणीच उभं राहू शकत नाही। दुसरा अर्थ असा होतो की ज्याची वामन अवतारामध्ये ह्याची पावलं मोजली जाऊ शकत नाहीत, असाही अमित विक्रम वामन अवतारात याचं दिव्य रूप प्रदर्शित झालं होतं। ह्याचा दुसरा अहिंसित विक्रम हा नष्ट न करता येणारं धैर्य असणारा असा जो तो अमित विक्रम हा। ओम अमित विक्रमाय नमः। 642 कालनेमिनिः। कालनेमीन असुरम कालनेमी नावाच्या असुराला राक्षसाला निजर्घान ठार मारणारा इति तो कालनेमिनिः। असुरांचा वध करणारा किंवा इथे कालचा अर्थ समयसुद्धा होतो। आत्मा हा काळाचा विनाशक आहे, कारण परमेश्वर हा बुद्धीच्या पलीकडे आहे आणि काळ किंवा समय ही केवळ बुद्धीची धारणा आहे। त्या अर्थाने सुद्धा हा कालनेमिनिः आहे। ओम कालनेमिघ्ने नमः। 643 वीरः। वीरः शूरः जो विक्रमशाली आहे, वीर आहे, विजेता आहे, सदैव विजयी होणारा जो आहे तो वीरः। ओम वीराय नमः। 644 शौरिः। शूरकुल उद्भव शौरिः कृष्णाचं जे कुळ त्या शौर किंवा यादव वंशात कुळात ज्याने जन्म घेतला जो वाढला असा जो तो शौरिः। जगन्नाथांचा जन्म शूरसेनाच्या कुळात झाला, ज्याला पुराणात उत्कल देश असं म्हटलं जातं, किंवा शौरी म्हणजे ज्याच्याकडे अजेय शक्ती आहे असाही त्याचा अर्थ होतो। आता कृष्ण हा शूरसेनाच्या कुळातील होता आणि म्हणून त्याला शौरिही असंही म्हणतात। ओम शौरये नमः। 645 शूरजनेश्वरः। शूरजनानां वासव आदीनां म्हणजे इंद्र वगैरे शूर जनांच्या शौर्य अतिशयने ह्यांच्यापेक्षा सुद्धा पराक्रमात श्रेष्ठ प्रसिद्ध शूर असलेला इष्टे इति त्यांच्यावर सुद्धा जो राज्य शासन करतो असा जो तो शूरजनेश्वरः। वीरांचा सुद्धा हा परमेश्वर आहे, अप्रतिरोध्य शक्तीचा स्रोत आहे। विजयी लोक कायम ह्याचं आवाहन करतात। इंद्र आणि इतर देवदेवताही शक्तिप्राप्तीसाठी ह्याला आवाहन करतात। असा शूर लोकांचा नायक असलेला तो शूरजनेश्वरः। ओम शूरजनेश्वराय नमः।